स्कोरिंग मॅचच्या स्पर्धेमधील आणि असं वाटत होतं मोनकोडे संघाने एवढ्या धाबा केल्यात, या मैदानावर धाबा काढणं कठीण आहे, परंतु धाबांचा पाठलाग मात्र बादलच्या चाणताराच्या दादा टीमनं सहजतेने केला आणि आता मात्र चौथा सामना. चला स्पीडअप करा, कारण आजच्या रात्रीमध्ये 2 सेमीफायनल, 1 फायनल एक्स्ट्रा आपल्याला आहे आणि सणाचे दिवस आहेत, खरं तर होळीचे दिवस आहेत, त्यामुळे जेवढ्या लवकर आपल्याला स्पर्धा संबोधता येईल तेवढं सगळ्यांना लवकर जाता येईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. विशाल आणि राहुल दोनही विस्फोटक असे फलंदाज सध्याच्या घडीला खेळपट्टीवर. गोलंदाजी मार्कवर टेंबिवली संघाकडून पहिलं षटक घेऊन प्रतीक पाटील. पहिलाच बॉल यावेळेस मात्र ड्राईव्ह केला बिडॉनला, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, परंतु रन कंप्लीट झाले, क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. प्रतीक पाटील पुन्हा एकदा सज्ज होते. टेंबिवली भिवंडी बेल्ट मधील एक ताकदवान संघ ओळखला जातो आणि खरं तर त्यांची लढाई आज उरण तालुक्यामध्ये 2 वेगवेगळ्या विभागामधून आलेले संघ, एका बाजूला नवी मुंबई, दुसऱ्या बाजूला भिवंडी, आणि या 2 संघादरम्यान सुरू असणारी ही लढत. ओव्हर द विकेट कट केला यावेळेस मात्र बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फेकी होईल तोपर्यंत मात्र रन कंप्लीट झाले. एक धोकादायक धाव करण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता फलंदाज. सध्याच्या घडीला पाहायला गेलं तर कणसोली टीम विशाल आणि राहुल दोनही तेवढेच विस्फोटक आणि दोघांच्याही बॅटमधून यंदाच्या वर्षी बऱ्याचशा स्पर्धांमध्ये आपण पाहिलं दोघांच्याही बॅटमधून चांगल्या धावा येताना पाहायला मिळाल्या आणि नेहमीच व्यावसायिक क्रिकेट खेळत असतात. विशाल म्हटला तर तेवढंच मोठे नाव, राहुल सुद्धा अनेक प्रोफेशनल क्रिकेट सातत्यानं मात्र खेळत आलेत दोन्ही फलंदाज आणि नेहमीच भक्कम आधारस्तंभ राहिलेत कणसोली टीमसाठी. यावेळेस स्क्वेअर ड्राईव्ह केलं, वाडे शॉट, पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉलला पाठवलंय डीप पॉइंट बाउंड्रीच्या दिशेने. शेवटच्या क्षणाला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण सोहमचं पाहायला मिळालं. कमाल कमाल कमिटमेंट होती आणि जरूर आपल्या टीमसाठी धाबा वाचवल्यात. या 2 मिळाल्या कणसोलीला आणि या 2 धाब्याने टीमची टोटल मात्र पुढे जाईल 4 या आकड्यावर. चांगला फटका पाहायला मिळाला होता. विशालकडे क्लास आहे, अगदी कॉपी बुक स्टाईल फटके तुम्हाला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र अडवा बॅट ऑन साईडला पुल केला आहे, स्कोअर लागला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एकच धाव, मॅच चांगली पाहायला मिळेल, यात तीळ मात्र शंका नाहीये. दोनही तुल्यबळ असे संघ आहेत, ताकदवान संघ आहेत आणि त्याचमुळे खरं तर प्रेक्षकांना सुद्धा एक वेगळी पर्वणी आहे. भिवंडी परिसरामधील एक नामवंत संघ टेंबिवली आज मात्र उरणमध्ये खेळतोय आणि घणसोलीमधील तेवढाच दिग्गज विशाल राहुलच्या नावानं हा संघ ओळखला जातो. थोडासा फाईन स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर झालेला नाहीये. इकडे मात्र बॉल विकेटच्या आसपासच राहिला. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता या निमित्तानं पाहायला मिळाली. चौथा सामना आहे, पहिल्या फेरीमधील चौथा सामना रंगतोय. या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं या खेळपट्टीवर. हडबा पाटने खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर झालेलं नाहीये. मिड विकेटकडे चेंडू सरकलाय, 1 रन मिळेल त्या ठिकाणी एकेरी धावेच्या मदतीनं. टीमची टोटल 6 या आकड्यावर. पहिल्या षटकाची समाप्ती, प्रतीकच्या या षटकामध्ये धावा आल्या त्या 6 धावा. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल सोहम पाटील. दोनही मातब्बर फलंदाज आहेत विस्फोटक खेळ करण्यासाठी.
पण तू मागच्या सामन्यानं सगळ्यांनाच थोडासा आश्चर्याचा धक्का दिला, कारण धावा चांगल्या झाल्या होत्या बोनकोडे संघाच्या. कारण या खेळपट्टीवर 40 धावा जरी झाल्या तरी सहजतेनं धावसंख्येचं संरक्षण होतं. परंतु हायएस्ट स्कोर होता खरं तर 4 रात्रीमधील बोनकोडे टीमचा, आणि तो मोडीत सुद्धा काढला. क्रिकेट आहे, कधी काय घडेल नेम नाहीये, परंतु बादल मात्रेच्या टीमचं कौतुक जरूर केलं जाईल. सोहम पाटील गोलंदाजी मार्क सज्ज होतोय. टेंबोली संघ सुद्धा तेवढाच विस्फोटक खेळ करण्यासाठी ओळखला सुद्धा जातो. असं यंदाच्या वर्षी फार कमी वेळा खरं तर टेंबोली संघ रायगडमध्ये स्पर्धा खेळताना दिसला. गोलंदाज सोहम तयार. फुल टॉस आहे यावेळेस, मात्र दिशा दिले. पाहूया क्षेत्ररक्षक गवळचा वेगाने आलाय, टायमिंग प्रॉपर नव्हतं. फुल टॉस बॉलवर रन्स मिळाल्या जरूर त्या ठिकाणी. दोन धावा, या दोन धावाच फार महत्वाच्या आहेत, कारण बऱ्याच वेळेला या मैदानावर याच धावा फार महत्वाच्या ठरल्या. सिंगल डबल सातत्यानं स्कोर कार्ड हालता ठेवणं, आणि जर धावा झाल्या 45-45च्या आसपास तर नक्कीच लढता येतं. जरूर मागच्या मागचा अपवाद आपण समजूया, अन्यथा मात्र नक्कीच धावसंख्या पहिल्यांदा बॅटिंग करणारा संघ जिंकलाय. फक्त चॉप केलं होतं, दिशा दिले. इकडे मात्र शॉर्ट थर्डमॅनला बॉल फील्ड केलाय, रन जरूर मिळेल त्या ठिकाणी. एक चांगलं क्षेत्ररक्षण. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र 9 या आकड्यावर. नऊ धावा धावफलकावर आहेत. सोहम पुन्हा एकदा लॉंग रन अप आहे. लोवा फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ट्राय केला, यावेळेस मात्र पॉइंटला बीट करत बॉल चाललाय डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता खणखणीत असा चौकार, आणि या 4 धाब्यानं टीमची टोटल 13 या आकड्यावर मात्र जाऊन पोहोचलाय हा स्कोर. हेच करावं लागेल. आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये तुम्ही कॅप शोधल्यात तर तुम्हाला धाबा मिळाल्यात. हे चित्र षटकारांसाठी बरेचसे फलंदाज गेले, परंतु आज ताराव्याच्या भावेशनं खूप चांगली बॅटिंग केली खरं तर. परंतु बरेचसे फलंदाज तारावे संघाची सुद्धा आपण पाहिलं तर मोठे फटके मारताना मात्र बाद झाले होते. त्यामुळे प्रॉपर रीतीने चेंडू येत नाही बॅटवर, बऱ्याच वेळेला खाली सुद्धा राहतोय चेंडू. थोडंसं टव पाहायला मिळतंय नेहमीच रात्रीमध्ये. कालही आपण पाहिलं केपट्टी पूर्णपणे भिजली होती संपूर्ण आउटफील्ड. यावेळेचा हा चेंडू झपकन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चांगला चेंडू पाहायला मिळालाय. सोहमचा डॉट बॉल, निर्धाव चेंडू. हेच करावं लागेल. आघाडीच्या फलंदाज दोनही स्टार फलंदाज आहेत, आणि बऱ्याच वेळेला दोनही फलंदाजांवर निर्भर राहतो कणसोलीचा संघ. आणि हेच 2 फलंदाज चांगली भागीदारी, त्याचप्रमाणे विस्फोटक खेळ सातत्यानं मात्र करत आलेत या टीमसाठी. फुल टॉस होता यावेळेस, मात्र पाहूया रन तर घेण्याचा निर्णय या दोनही फलंदाजांचा. 1 धाव पूर्ण होत असताना 22चा इशारा मात्र पंचांचा येतोय. रेफर करण्यात आले. DRS ची मागणी इकडे वेस्ट साईडसाठी चेक केलं जाईल. पाहूया कंपनीच्या वर डायरेक्ट डिलिव्हर्ड झाला की काही तिसरे पंच हा निर्णय आपल्यापर्यंत कळवतील. UTC लाईव्हची संपूर्ण टीम आहे, सूरज आणि त्यांची संपूर्ण टीम फार मोठी मेहनत घेतली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. गेल्या 4 रात्रीमध्ये प्रत्येक क्षण तुमच्यापर्यंत, प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलंय. चला तिसरे पंच, थर्ड अंपायर. चला राजू सर, थर्ड अंपायर डिसिजन आहे. नाही क्रिटिकल डिसिजन आहे, त्यालाच देऊ दे, कारण तो त्यालाच देऊ दे. नंबर
इट्स नो बॉल. वेस्ट हिट आहे आणि त्याचमुळे इकडे संधी मिळेल. आणखीन एक स्कोर आपण अपडेट करूया. स्कोर कार्डवर 15 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट मुक्तपणे खेळण्याची एक नामी संधी मात्र आधी चालून आले फलंदाज राहुल साठी. ही चांगली संधी आहे. इकडे मात्र नो बॉल आणि फ्री हिटचा चान्स आहे. त्यामुळे पाहूया फ्री हिटच्या बॉलवर मात्र काय घडतंय. गोलंदाज तयार सोहम राईट आर्म ओव्हर द विकेट ना. हो यावेळेचा हा चेंडू थोडासा ऑप्शनच्या बाहेर निघाला होता. थोडासा फुल क्रीजचा वापर करण्यात आला होता परंतु कनेक्टच झाला नाहीये. चांगला चेंडू हाताळला तो यावेळेस मात्र फ्री हिटचा आणि डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता सोहम कडून. थोडंसं फलंदाजी करणं कठीण जातं या खेळपट्टीवर. पहिली मॅच आपण पाहिली नावा संघाच्या 40 धावा झाल्या होत्या तरी सुद्धा डिफेंड झाला होता स्कोर. बलाढ्य बामणडोंगरी टीमला त्या धावा काढू दिल्या नव्हत्या. यावेळेस सुद्धा आउटसाइड ऑफ स्टंप फुल लेंथ होता चॉप केलं. शेवटच्या क्षणाला मात्र एक रन मिळते त्या ठिकाणी. बॅकवर्ड पॉइंटला सिंगल रन न होईल. धावसंख्येमध्ये बदल. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर कणसोली टीमची धावसंख्या बिनबाद 16 धावा 16 विदाउट लॉस. तिसरं षटक. चला स्पीडअप करत राहा टेंबिवली संघ. ग्लोची मागणी करण्यात आली फलंदाजांकडून. आज थोडा मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग आहे त्या स्पर्धेचा आनंद घेत असताना शेवटच्या टप्प्यामधली खरं तर ही स्पर्धा आहे. फार कमी स्पर्धा तुम्हाला आता पाहायला मिळतील. कारण आचारसंहिता लागली लोकसभेची परंतु आचारसंहिता लागल्यानंतर IPL तर धूमधडाक्यामध्ये सुरू आहे. फक्त आपल्याकडच्या स्पर्धा अचानकपणे कमी झाल्यात. बऱ्याच जणांना प्रश्न पडत असेल. यानंतर धाकटी जुईला सुद्धा एक स्पर्धा खरं तर अनाऊन्स झाले तर त्यांच्या सुद्धा धाडसाचं कौतुक. कारण असंच वाटलं होतं नावा संपल्यानंतर कदाचित स्पर्धा नसतील परंतु डोंगरीकरांचं सुद्धा नक्कीच धाडसाचं कौतुक करूया. बऱ्याचशा स्पर्धा अनाऊन्स झाल्या होत्या. बऱ्याचशा कॅन्सल सुद्धा झाल्या पोस्टपोन झाल्या. अन्यथा क्रिकेट आपलं एप्रिलपर्यंत रंगलंच असतं कमीत कमी. कारण एवढ्या अनाऊन्समेंट होत्या खरं तर स्पर्धांच्या. नवगरची स्पर्धा होती नाईट स्पर्धा. खोपट्याची स्पर्धा होती. बऱ्याचशा स्पर्धा पनवेल तालुक्यामध्ये तर बऱ्याच स्पर्धा होत्या. इकडे पाहावं लागेल. पाहूया इकडे मात्र रन्स कंप्लीट करताना हलकीशी अपील त्या ठिकाणी. या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र पुढे जाईल 18. 18 हळूहळू खरं तर धावफलक पुढे नेत असताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. पेंडकळ ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय अजितजी ठाकूर साहेब यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. या स्पर्धेच्या माध्यमातून प्रिन्स चषक आम्ही पाहत असतो. एक चांगली स्पर्धा. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक अजितजी ठाकूर साहेब आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सुस्वागतम सुस्वागतम. चला इकडे मात्र पहिला धक्का बसलाय. टीम गणसोलीला बाद झालाय राहुल. थोडंसं संयमाचं क्रिकेट या मॅच मध्ये पाहायला मिळालं ते राहुल कडून. 8 धावांचं योगदान मात्र त्यानं दिलं. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जात असताना इनॅट नंबर 3 उमेश. तिसरं षटक आपण पाहतोय प्रतीक पाटील. प्रतीक पाटील म्हटला तर एक नामवंत अष्टपैलू खेळाडू. संघ ओळखला जातो ज्याच्या नावानं.
नक्कीच टेंबिवली संघाला एका वरच्या लेवलला आणण्याचं कार्य मात्र केले गेले सातत्यानं 2-4 वर्षामध्ये या खेळाडूचा परफॉर्मन्स नेहमीच उल्लेखनीय कामगिरी केली अनेक मैदानावर आणि या सगळ्यांचे लक्ष वेधणारी कामगिरी मात्र अनेक स्पर्धांमध्ये केले. तोच प्रतीक पाटीलचा खेळ आज मात्र पाहायला मिळतो उरण तालुक्यामध्ये. बऱ्याच दूरवरचा प्रवास करत हा संघ टेंबिवली इथपर्यंत दाखल झालाय. उमेश आलेत नवीन फलंदाज केपटीवर. प्रतीकचा हा बॉल यावेळेस बाउन्सर अटेम्प्ट करण्यात आला होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. चला नवीन येणाऱ्या फलंदाजाला मात्र अगदी सरप्राइझिंगली बाउन्सरनं स्वागत. एखादा उसळी देणारा चेंडू टाकून त्याचं स्वागत केलंय ते उमेश. ओ यावेळेस लॉफ्ट केलंय बॉलला ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. आल्या आल्या धमाकेदार फटका पाहायला मिळतोय. उमेशच्या बॅट मधून येतोय उत्तुंग असा षटकार. 24 धावा या षटकाराच्या सहाय्यानं. प्रतीकच्या अगेन्स्ट मात्र हल्ला बोल. सोपं नाही आहे खेळपट्टीवर. खरं तर थोडंसं सेट व्हावं लागतं. थोडीशी नजर जमवावी लागते. हँड अँड आय कोऑर्डिनेशन मात्र तुमचं चांगलं असावं लागतं आणि तरच मात्र इकडे धावा. परंतु काय मोठा आत्मविश्वास होता या फटक्यामध्ये उमेशच्या आणि एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. प्रतीक पुन्हा एकदा सज्ज होतोय. 24 धावा धाव फलकावर. थोडासा आत्मविश्वास वाढला असेल या फटक्यानंतर उमेशचा सुद्धा. ओव्हर द विकेट ना वेगवान चेंडू होता यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर बॉल अतिशय वेगानं मात्र सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. षटकारानंतरचं पुनरागमन गोलंदाज प्रतीक पाटीलचं सध्याच्या घडीला. प्रॉपर टायमिंग नव्हतं. पॉइंटकडे हा चेंडू येतोय. सिंगल त्या ठिकाणी मिळेल. 1 रन. 25 धावा धाव फलकावर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. कणसोली 25 रन. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 ओव्हर्समध्ये पाहूया किती धावा काढल्या जातील. परंतु आपण जाऊया मुख्य व्यासपीठाकडे ज्या ठिकाणी अतिथीगणांचा सन्मान आपण करूया. बेंडकळ ग्रामपंचायतीचे सदस्य आदरणीय अजितजी ठाकूर साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. विनंती करतोय त्या स्पर्धेचे दमदार आयोजक रेजी गरज साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा सन्मान आपण करतोय. त्यांचा मी सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. बेंडकाच्या मैदानावर सुद्धा फार मोठी स्पर्धा खरं तर प्रिन्स चषक संपन्न होत असतो. त्या स्पर्धेचे दमदार आयोजक सुद्धा आहेत. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर मोनिश पाटील येतोय. 3 ओव्हर्समध्ये 25 झाल्यात. 2 ओव्हर्समध्ये पाहूया. त्यानंतर आणखीन एक सन्मान या ठिकाणी केला जाईल. केतनजी गरत या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी खरं तर या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केली गेले किंवा किवी केतन गरत यांच्या नावानं आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. केतनजी गरत आपलं मोठं योगदान या स्पर्धेसाठी लाभलंय आणि नक्कीच आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागतम सुस्वागतम. प्रत्येक पाहुण्यांचं आदरातिथ्य जोपासणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अतिथी देवो भव. सगळ्यांचं मनापासून स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. नेक्स्ट मॅच असेल न्हावा आणि दारावे. दोन्ही टीमचे कॅप्टन बी रेडी. या 2 ओव्हर्स नंतर टॉस केला जाईल त्यामुळे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण जवळ या. मोनीचा हा बॉल फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉल. स्ट्रॉफ केला. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. परंतु 1 रन मिळाली. 26 धावा धावफलकावर. हळूहळू धावफलक 45च्या आसपास न्यावा लागेल आणि जर या धावा झाल्या तर पहिले 2 सामने तुम्ही पाहिले असतील. पहिला सामना 40चा नावा संघानं डिफेंड केला. दुसरा सामना दारावेनं 41 धावांचा डिफेंड केला होता.
मोनिश पुन्हा एकदा सज्ज होतोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. विशालचा हा फटका यावेळेस मात्र फसलाय. बॉल हवेमध्ये मिड ऑफला संधी झेल टिपलाय. बिग विकेट. सगळ्यात मोठा फलंदाज यावेळेस मात्र सापडलाय. दुसरा धक्का टीम घणसोलीला. सफलता मात्र मोनिश पाटीलने मात्र मिळवून दिली आपल्या टीमला. पाठवलं पाठवलं. ओके ओके काय का बोलतो जवळ आधीच बोललो ना कधी प्रिपेअर येतात ते तयारी नाही येतात असं वाटतं. 28 ग्रुप मोठीच होई अच्छा. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे येत असताना आशिष बिग हिटर. हार्ड हिटर बॅटर आहेत आशिष. आशिषनं आल्या आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केलाय ऑन साइडला. मिड विकेट बाउंड्री लाईनला मात्र त्याचा झेल टिपला जातोय. आल्या पावली माघारी परतावं लागेल. हार्ड हिटर बॅटर आशिषला खातं उघडू दिलं नाहीये. 0 या धावसंख्येवर मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय. तो गोलंदाज मोनिश मात्र असेल विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर. ऑन अ हॅट्रिक गोलंदाज मोनिश. लगातार 2 सफलता मात्र अर्जित केल्यात आणि दोन्ही चांगल्या सफलता. विशालच्या पाठोपाठ आशिष पास झाला. आता मात्र नवीन बॅटर कुंदन येतोय. पाहूया इकडे मात्र एखादी विकेट हॅट्रिक पाहायला मिळेल का आजच्या रात्रीमध्ये. टेंभिवली आणि घणसोली या 2 संघादरम्यान सुरू असणारी लढत. पहिल्या फेरीमधील 4था सामना आपण पाहत आहे. यानंतर न्हावा विरुद्ध दारावे बलाढ्य सामना पाहायला मिळेल आजच्या रात्रीमधील. बिग फाईट. हो यावेळेस मात्र कटकणाचा प्रयत्न. चेडू बराच बाहेर निघालाय. थोडंसं उसळी सुद्धा घेतली होती टप्पा पडल्यानंतर. पंचांचा इशारा पाहिजे. बॉलचा एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 27वा धाव फलकावर. हलक्या हातानं स्टीअर करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू सरकला. तडमाचा क्षेत्ररक्षक घेऊन बॉल थांबवेल तोपर्यंत मात्र 1 रन. चांगलं षटक टाकलंय मोनिशनं. खास करून मोठ्या फलंदाजांना बाद केलंय. विकेट टेकिंग बॉलिंग पाहायला मिळाली या ओव्हरमध्ये आणि त्याचमुळे थोडासा जो घणसोली संघ वाटत होता सुरुवातीला चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी झाली होती. परंतु आता मात्र इकडे एक धावेसाठी थोडा संघर्ष करावा लागतोय तो फलंदाजी करणाऱ्या घणसोली टीमला. पुढे आला होता खेळण्यासाठी. इकडे मात्र चकवलंय. चेंडू सरळ निघून गेलाय विकेट किपरकडे. निर्धाव डॉट बॉल प्रभावित केलं या ओव्हरमध्ये मोनिश पाटीलला. असं वाटत होतं शेवटच्या काही ओव्हर्समध्ये मात्र धावा येतील. परंतु या 4थ्या ओव्हरमध्ये तर बिलकुल धावा येताना दिसलेल्या नाही आहेत आणि त्याचमुळे इकडे थोडंसं अडचणी वाढल्यात. परंतु इकडे गोलंदाजांचं वर्चस्व या खेळपट्टीवर पाहायला मिळाले संपूर्ण 4 रात्रीमध्ये. ओ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चांगला फटका व्ही शेप मध्ये लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. एक धमाकेदार स्ट्रोक. षटकार. दोन षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. उमेशचा एक विस्फोटक खेळ आणि नक्कीच हा विस्फोटक खेळ थोडासा तारणारा ठरला या मॅच मध्ये घणसोली टीमला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर घणसोली टीम 34 34 नॉट बॅड.
अजून 8-10 धावा जरी आल्या 40+ नक्कीच ही टोटल आजच्या रात्रीमध्ये चांगली ठरू शकेल. कारण दोन सामने आपण पाहिले 40 आणि 41 अनुक्रमे धावसंख्येचा यशस्वी खरं तर संरक्षण दोन्ही टीम्सनं केलं होतं. नावा त्याचप्रमाणे दारावे. परंतु तिसऱ्या मॅच मध्ये मात्र एक थोडासा अपवाद. बादल मात्रेच्या टीमनं दादर टीमनं मात्र बोनकोडे सारख्या बलाढ्य टीमला बाहेर काढलंय. ज्या बोनकोडे टीमनं या स्पर्धेमधला उच्चांक नोंदवला होता धावसंख्येतला आणि 30 धावसंख्या मोडीत काढत दादर टीमनं मात्र मोठा पराक्रम केलाय. परंतु या चौथ्या मॅच मध्ये काय घडतंय पाहूया. पाचवं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल वेदांत. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर औरे टीम जो सुपर 4 मध्ये दाखल झालाय. त्याचप्रमाणे नागावचा संघ परंतु अंबिकावाडी नागाव हा संघ दाखल झालाय. व्हाईट बॉलचा इशारा मात्र पंचांचा येतोय आणि त्याचप्रमाणे मोठी जुई संघ सुद्धा सुपर 4 मध्ये आणि मोठी जुई संघ करत त्यांच्या अड्डा ग्रुप संपूर्ण सामना पाहतात. ही स्पर्धा त्यांच्या शुभेच्छा मात्र येतात. अड्डा ग्रुप मोठी जुई संपूर्ण ग्रुपचं आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. आमचे DJ मारी आणि या संपूर्ण अड्डा ग्रुप मोठी जुई आपलं सहर्ष स्वागत. नक्कीच आज मोठी जुई संघ खेळताना दिसेल या मैदानावर. यावेळेचा हा चेंडू टप्पापर्यंत बाहेर निघतो. हलकासा कट होत बाहेरच्या बाजूला थोडासा धीम्या गतीनं आला. या गतीचा अंदाज आला नाही फलंदाजाला आणि त्याचमुळे इकडे मात्र बीट झालाय कुंदन. डॉट बॉल रन्स काढाव्या लागतील. असं नाहीये तुम्हाला खरं तर स्कोर. परंतु समोर टेंबिवली संघ आहे. वेगळ्या ऊर्जेनं हा संघ नेहमीच खेळतो मैदानामध्ये. कट केला यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट दाखवलाय. परंतु क्षेत्ररक्षक पहा बॅकफुट पॉइंटला होता. बरा असावला त्या ठिकाणी रन्स मिळतील. ही अशाच धावा घ्याव्या लागतील. या मैदानामध्ये आपण पाहिलं अगदी पहिला मॅच पासून तर हेच केलंय बऱ्याचशा फलंदाजांना. स्क्वेअर कट स्क्वेअर ड्राईव्ह कव्हर ड्राईव्हनं थोडंसं ऑफसाईडला धावा मिळवल्यात आणि त्याचमुळे थोडा स्कोर होताना दिसलाय. 37 धावा धावफलकावर आणि कुंदनला सुद्धा सध्याच्या घडीला हेच करावं लागेल. रन सिंगल डबल्स का होईना परंतु त्या धावा फार महत्वाच्या ठरू शकतील दुसऱ्या सत्रामध्ये. यावेळेस रिवर्स करण्याचा प्रयत्न पहा. प्रॉपर कनेक्शन झालं नाहीये. पॉइंट पर्यंतच हा चेंडू सर्कल मध्ये स्टॉप करण्यात आलाय. रन मिळेल 38 धावा. आता पहिल्या आणि दुसऱ्या मॅच सारखा स्कोर होणार की काय सध्याच्या घडीला तशीच चिन्ह दिसतात. दोनही मॅच डिफेंड झाल्या होत्या. इकडे पाहूया टीम घणसोली कुठपर्यंत मजल मारतोय. बरेचसे प्रेक्षक पाहत असतील ना तर 41 धावा झाल्यानंतर त्यांना असंच वाटत असेल की सहजतेनं मॅच चेस होईल. परंतु असं नाहीये या मैदानावर. लॉफ्टेड ड्राईव्ह यावेळेस मात्र स्ट्रेट टू द लॉंग ऑन. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि त्याला हुलकावणी देऊन चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे. अतिशय महत्वाच्या धावा शेवटच्या टप्प्यामध्ये घणसोली टीम जोडत असताना या 6 रन मिळतील आणि षटकार टीमची टोटल 44 रन 44 धावा आणि मी तर म्हणेन अपेक्षित अशी टोटल ओलांडले घणसोली टीमनं. सोपं नाहीये दुसऱ्या सत्रामध्ये टेंबिवली संघ. कारण टेंबिवली संघ बऱ्याच वेळेला 80-90 धावा सुद्धा चेस करताना आम्ही पाहिले. परंतु या मैदानाच्या जिओग्राफिकल कंडिशन्स वेगळ्या आहेत. हे क्रिकेट वेगळं आहे मैदान वेगळं आहे आणि त्याचमुळे दुसऱ्या सत्रामध्ये थोड्याशा अडचणी वाढू शकतील. टेंबिवली संघ पाहूया. अतिशय महत्वाचा षटकार मात्र आलाय. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. 44 झाल्यात. 2-3 धावा जरी आल्या 47-48 धावा नक्कीच एक बळ वाढू शकेल या टीमचं. चांगला चेंडू होता. खुलबट टप्प्याचा हा बॉल वाईट डॉट करण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला अक्षरशः कापलं होतं बॉलला. 1 रन मिळते. धावसंख्या 1 ने पुढे. 45 धावा धाव फलकावर. यानंतर टॉस केला जाईल. नावा आणि दारावे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये पोहोचा. त्या ठिकाणी नाणेफेक संपन्न केली जाईल. दुसऱ्या फेरीमधील पहिली लढत असेल. लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट इनिंग. शेवटचा चेंडू आहे.
हो, यावेळेस बीट झाला होता फलंदाज, परंतु पाठीमागे चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळते शॉर्ट थर्डमॅन कडून. कारण बऱ्याच वेळेला असे चेंडू सुटले ना अगदी लॉंग स्टॉप 4 जातात. 1 रन मिळाली. एकेरी धावेच्या मदतीने टीमची टोटल मात्र पुढे जाईल. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना घणसोली टीमनं धावा जमा केल्या त्या 46 आणि 47 धावांचं लक्ष मात्र भिवंडी बेल्ट मधील टेंबोली संघासमोर असेल. यानंतर टॉस केला जाईल. दारावे आणि न्हावा बिग फाईट सुपर मुकाबला आजच्या रात्रीमध्ये ज्या लढतीकडे मात्र सगळ्याच क्रीडा वर्गाचे लक्ष लागलंय. खास करून रायगड नवी मुंबईचं 2 महासत्ता आमने सामने येतील. चला न्हावा टीमचे कॅप्टन आपण पोहोचा. $47 रन्स टू विन. 47 धावा करायच्या त्या मॅच मध्ये. चला न्हावा टीमचे कॅप्टन. चला लवकर उतरा घणसोली टीम. आपण सुद्धा मैदानामध्ये रिकामा ठेवून जमणार नाही आजच्या रात्रीमध्ये. 2 सेमीफायनल, 1 फायनल, 1 ट्राय. होळीचा सण आहे. सहकार्य करा प्लीज. सगळ्यांना विनंती आहे, खेळाडूंना आणि पंचांना सुद्धा विनंती आहे, तंबी देत चला खेळाडूंना. बिलकुल वेळ देऊ नका. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामन्याला सुरुवात होईल आणि त्याचा टॉस केला जाईल. मच्छिंद्र स्मृती दारावे आणि दुसऱ्या बाजूला न्हावा टीम. चला दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित झालेत. कॅप्टन कुल सचिन नाईक आणि नटराज नामा, वैष्णव भोईर आणि नाणेफेक संपन्न केली जाईल. हा सामना असेल 3 ओव्हरचा. दारावे संघाने टॉस जिंकलाय. यानंतर सामने 3 षटकांचे असतील पुढची सूचना येईपर्यंत. जाऊया दुसऱ्या सत्राकडे. 5 चांगली रंगेल यात तिळमात्र शंका नाहीये. आणि जशी होईल दुसऱ्या इनिंगला सुरुवात ऐकूया पुन्हा एकदा मायक्रोफोनवर तुम्हाला आवाज. सातत्याने उरण परिसरामध्ये हा आवाज नेहमीच कानावर पडतो. रायगड क्रिकेट समालोचक असून जे सदस्य आहेत मराठी भाषेमधील एक उत्कृष्ट असं समालोचक हितेजी म्हात्रे जसकार, त्यांचा आवाज तुम्ही ऐकाल. स्वागतम सुस्वागतम सुमंगलम आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं नितेश म्हात्रे अगदी मनपूर्वक स्वागत करतोय. व्यासपीठावर बसलेल्या सन्मानित व्यक्तींना देखील प्रणाम करतोय आणि घेऊन चालतोय या क्रिकेटच्या रंगबिरंगी दुनियेमध्ये. आपण एन्जॉय करत आहात. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल घणसोली संघ की ज्यांना पहिल्या पर्वामध्ये धावा जमवल्यात 46 आणि 47 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलंय.
30 चेंडूमध्ये ते 47 धावांचं टार्गेट सेट करण्यासाठी पार करण्यासाठी या ठिकाणी जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली आहे. कारण की एक पहिलं पर्व या ठिकाणी संपल्याची घोषणा देखील झाली. दुसऱ्या कर्वाकडे तुम्हाला घेऊन जातोय, या नाटकातील दुसऱ्या अंकाकडे तुम्हाला घेऊन जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी तीट पॉइंट जसाच तसं प्रत्युत्तर देण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईकला पण प्रतीकला पाहू शकाल, नॉन स्ट्राईकला परेश आणि गोलंदाजीसाठी आपण तुषारला देखील पाहू शकाल. मॅच ऑन गेम ऑन क्षेत्ररक्षण अधिक सुसज्ज सजवलंय. नवी मुंबईतील अगदी दादा संघ आणि टेंबोली म्हटलं तर अगदी भिवंडी तालुक्यातील दादा संघ या दोन दर्जेदार संघामध्ये ही भीषण मॅच. पहिला चेंडू फटका चांगला खेळला, चेंडू जाईल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखेच्या अगदी बाहेर. अंपायर सिग्नल 6 रन. 6 धावांचा उंच माझा टोला आपल्याला पाहायला मिळाला. जसा चेंडू आला ना अक्षरशः भिरकावून दिला अगदी नटराज स्टाईलने सीमारेखेच्या बाहेर 6 धावांसाठी. या 6 धावांनी धावफलकाचं दारिद्र्य उघडलं, अकाउंट ओपन केला. अगदी 47चा पाठलाग करत असताना अगदी सुरुवात सुसज्ज होताना आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच ज्याची सुरुवात चांगली शेवटही चांगला. कारण की नक्कीच मॅच जिंकायची असेल तर तुमची सुरुवात कशी होते आणि तुम्ही मॅचचा शेवट कसा करताय यावरती नक्कीच या मॅचचा रिझल्ट अवलंबून असतो. परंतु सुरुवात पहिल्या चेंडूवरती भन्नाट केली आहे. प्रतीकनं पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाचा हल्ला बोल केला, मोठा फटका कन्वर्ट केला. आणखी एक मोठा फटका खेळायचा होता परंतु चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाही आहे, काहीसा बॅकफुटला गेला होता आणि एक मोठा फटका खेळायचा होता बहुतेक लॉंग स्टॉपच्या दिशेला, परंतु चेंडू नेटचा बॅटवरती आला नाही आहे. अगदी आक्रमकता दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला अलंग कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू बहुतेक डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये जिथपर्यंत अडवला जाईल ना तिथपर्यंत 2 धावा कंप्लीट करत असताना आपण 2 फलंदाजांना देखील पाहू शकाल. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ होईल. टोटल धावसंख्या धावफलकावरती 8 धावा देखील पाहायला मिळतात. 47चा तुम्ही पाठलाग करता, त्यामुळे पहिल्या या 2 षटकामध्ये अगदी भक्कम असा पाया रचत असताना आपण फलंदाज प्रतीकला देखील पाहू शकाल. यावेळेला नक्कीच चांगला फटका कन्वर्ट केला परंतु तेवढ्याच ताकदीचा झेल आपण पाहिला. अगदी रनिंग झेल कुंदनचा आपण पाहू शकलाय. त्यामुळे पहिल्या विकेटचा घाशा गुंडाळला जातोय, धरपकड केली जाते. चांगली फलंदाजी करत होता परंतु यावेळेला मोठा फटका कन्वर्ट करत असताना फटका काहीसा पटलाय. परंतु कुंदनचं आपण कौतुक करूया, काही कमालीचा रनिंग झेल त्यानं घेतला. त्यामुळे यावेळेला प्रतीक विकेट नंबर 1च्या द्वारे मैदानाच्या बाहेर जाईल. त्याची जागा भरण्यासाठी इनेट नंबर 3 वरती दाखल होत असताना मंदार बोराटकरला देखील आपण पाहू शकाल. नवीन फलंदाज या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळतोय. 47चा पाठलाग करत असताना सुरुवात अगदी भक्कम केली होती परंतु धावांचा वेग वाढवताना थोडासा मिस टाइम झाला. परंतु त्या ठिकाणी झेल बहुतेक नव्हताच परंतु त्या क्षेत्ररक्षकांना काय कमालीची धाव घेतली आणि त्यामुळे घडलं का तर एक सुंदर असा झेल आणि संपला मात्र प्रतीकचा खेळ. नवीन फलंदाज मंदार इनेट नंबर 3च्या द्वारे मैदानामध्ये दाखल होत असताना देखील आपण पाहू शकाल. वेग आणि भन्नाट वेग, अगदी फास्ट अँड फ्युरियस चेंडू आपण पाहिला. त्यामुळे डॉट बॉलची सांगता या ठिकाणी होत असताना आपण पाहिला. यष्टीरक्षक यष्टांना खेटून उभा असलेला देखील आपण पाहू शकतोय. दरम्यान व्हाईट बॉल अगदी 3 प्रकाराने दिला जाणारा व्हाईट, ऑफ स्टंपच्या खूपसा बाहेर, लेग स्टंपच्या काहीसा बाहेर आणि फलंदाजाच्या डोक्यावर आणि त्याचं प्रात्यक्षिक देखील आपण या अगोदरच्या चेंडूवरती पाहिलंय. यावेळेला समोरच्या बाजूनं तडाखा दिलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू जाईल लॉंग ऑन सीमारेखेच्या बाहेर, 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार.
आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अगदी धावा जमवण्यामध्ये यश आलं. 13 धावा, 47 धावांचा पाठलाग करत असताना 13 आल्या धावा. अगदी चांगली सुसज्ज सुरुवात आपण पाहू शकलोय. म्हणजे 24 चेंडूमध्ये आताच्या घडीला 34 धावांची गरज देखील आपण पाहू शकाल. पाहूया दुसऱ्या षटकासाठी घणसोली संघ कुठलं शस्त्र आणि अस्त्र वापरणार आहे. कारण की पहिल्या षटकामध्ये 13 आल्यामुळे घणसोली संघाच्या अडचणीमध्ये वाढ आली आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज या ठिकाणी वापरला जाईल अरुण. यष्टीरक्षक काहीसा कानमंत्र देत असताना देखील आपण पाहू शकतोय आपली गोलंदाजी कशी झाली पाहिजे, कशा प्रकारे लाईन आणि लेंथ असली पाहिजे. कारण की या मैदानाचा उल्लेख करायचा झाला तर अगदी 4 दिवसामध्ये जी खेळपट्टी अगदी अगोदरच्या मॅचचा अपवाद वगळता पूर्णपणे गोलंदाजच्या प्रेमात पडली होती. परंतु सामन्याचं गणित बिघडवणारी फलंदाजी आपण जाणता राजा दादर संघाकडून देखील पाहिली. अगदी 55 धावांचा यशस्वी पाठलाग त्यांनी केलेला देखील आपण पाहिला. गोलंदाजामध्ये बदल झालाय. अरुण गोलंदाजीसाठी आलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आपण अनुभवू शकाल. कारण की या षटकामध्ये 3 खेळाडू तुम्हाला डीपमध्ये लावण्याची मुभा एक स्ट्रेट लॉंग ऑनला आपण पाहू शकाल. एक खेळाडू आपण वायडिश लॉंग ऑफला देखील पाहू शकाल. एक खेळाडू अगदी मिड विकेट क्षेत्रामध्ये देखील आपण पाहू शकाल. अंतर्वर्तुळामध्ये शॉर्ट पॉइंट लाईक शॉर्ट थर्ड मॅन एक गली लावली आहे. एक फॉरवर्ड पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग लावला आणि एक क्षेत्ररक्षक आपण मिड ऑफला देखील पाहू शकाल. यावेळेला अलंग द कार्पेट चेंडू मात्र गलीमधून ट्रॅव्हल होत असताना आपण पाहिला. एकेरी धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती 14च्या घरामध्ये. परेश आणि मंदार अशी जोडी यावेळेला खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक वरती आपण आता मंदारला पाहू शकतो. यावेळेला फटका चांगला खेळला, झेल उडाला आणि झेल खाली एक क्षेत्ररक्षक, कुठलीही चूक नाही आहे त्या ठिकाणी. आपण विशाल शाला पाहिलंय. एक दर्जेदार झेल या ठिकाणी. मंदारचा देखील संपलाय खेळ. त्यामुळे विकेट नंबर 2 मंदार होतोय झेलबाद. मंदारने आपल्या संघासाठी तब्बल 4 धावांचं योगदान देखील दिलंय. परंतु यावेळेला आपल्या संघाला मजरामध्ये टाकून तो देखील परतताना आपल्याला पाहायला मिळाला. त्याची जागा भरण्यासाठी नक्कीच नवीन फलंदाज सोहम पाटील मैदानामध्ये दाखल होत असताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सोहम आणि परेश अशी जोडी आता मात्र रंगणारा. कारण की एका बाजूला आपण घणसोली संघ पाहू शकतो ज्याला मॅच जिंकायची आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आपण टेंबिवली संघ पाहू शकतो ज्याला हार नाही मंजूर. या 2 संघामध्ये ही धूमचक्री आपल्याला पाहायला मिळते. हार जिथे ही रपंडावर आहे, जिथे राहू दे म्हणे जिंकायची. पुन्हा अडवतील ही लाख वादळे, सिद्ध होऊन उजळायचे पुन्हा. नक्कीच स्वतःला सिद्ध करावं लागेल. परिस्थिती तुमच्या पायाची धूळ बनून जाते, त्यासाठी प्रयत्न तगडे करावे लागतात असं म्हणतात. यावेळेला फटका पुन्हा एकदा फसला. विशाल वाऱ्याच्या वेगानं चेंडूवरती आला होता, परंतु या ठिकाणी 2 धावा पूर्ण होताना देखील आपल्याला पाहायला मिळाल्या. कारण की क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस आणि ती कॅच घेण्यासाठी अगदी चित्त्याची चपळाई दाखवली होती, परंतु झेलपर्यंत पोहोचू शकला नाही. चेंडू नो मॅन लँडमध्ये पडला. टोटल धावसंख्येमध्ये 2 ने वाढ झाली. 16 धावा या धावफलकावरती देखील आपण पाहू शकलोय. पुढची देखील मॅच अगदी रफ अँड टफ पाहायला मिळेल, यामध्ये तेळमात्र शंका नाही आहे. अगदी नवी मुंबईतील एक दर्जेदार संघ धारावे आणि नटराज नावा या 2 संघामध्ये धुमचक्री होताना देखील आपल्याला पुढच्या मॅच मध्ये पाहायला मिळेल. यावेळेला फटका चांगला आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू जाईल सीमारेषेच्या अगदी बाहेर. इनसाइड आउटचा अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा एक दर्जेदार षटकार आपण या फलंदाजाच्या बॅट मधून देखील पाहिला. सोहमच्या बॅट मधून हा दणका आला.
धावसंख्या मात्र वधारतीय 22 धावा या धावफलकावरती सजताना आपल्याला पाहायला मिळतात. 47चा पाठलाग करत असताना अगदी नवीन आलेला फलंदाज सोहम देखील आक्रमक फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला नक्कीच ऑप्टमच्या खूपसा बाहेर जाणारा चेंडू व्हाईट लाईनच्या बाहेर देखील जाताना आपल्याला पाहायला मिळाला. आमचे पंच दयानंद घरात आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत की या व्हाईट बॉल असेल. धावसंख्येमध्ये ऐकणे वाढ देखील होताना पाहायला मिळाली. यावेळेला चेंडूने बॅटची कड घेतली आहे पहा. शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. या ठिकाणी एकेरी धावसंख्या मात्र 24च्या घरामध्ये अगदी हळूवार धावसंख्या पुढे सरकताना देखील आपल्याला पाहायला मिळते. कारण की नक्कीच चांगल्या चेंडूचा सन्मान करणं, वेडवाकड्या चेंडूचा समाचार करणं या वृत्तीने टेंबोली संघ मात्र धावसंख्या जमवताना आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक अजूनही प्रगती पथावरती आहे. यावेळेला फटका चांगला खेळला परंतु क्षेत्ररक्षक विशाल शाह एक दर्जेदार झेल आणि संपतो या फलंदाजाचा खेळ. परेश मात्र झेलबाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की आपण पाहिलं तर अगदी मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधोमध एक चांगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात करण्यात आला. विशाल शाह ज्याचं नाव आहे. तिसऱ्या गड्याची कत्तल या ठिकाणी करण्यात आली आहे. टोटल धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली 24 धावा धावफलकावरती आपण पाहू शकलोय. 47चा तुम्हाला पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे आणखी 23 धावांची गरज असेल आगामी येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. अगदी टीम मीटिंग तर घ्यावीच लागेल की कशा प्रकारे आताची गोलंदाजी राहिली पाहिजे. एखादं चांगलं षटक घेणं गरजेचं राहील की ज्यामध्ये कमीत कमी धावा जातील, जास्तीत जास्त विकेट घेतले जातील. कारण की मॅच जिंकायची असेल तर आताच्या घडीला तुम्हाला तुमची स्टँडर्ड गोलंदाजी दाखवावी लागेल, तुमची स्टँडर्ड फिल्डिंग या ठिकाणी दाखवावी लागेल. समोरच्या संघावरती दबाव ठेवावा लागेल, अतिरिक्त धावांवरती पूर्णपणे अंकुश ठेवावा लागेल आणि विकेटचं सातत्य या 5 गोष्टी नक्कीच घनसोली संघाला कराव्या लागतील तरच ही मॅच तुम्ही जिंकू शकाल. परंतु दरम्यान एक प्रसिद्ध उद्योगपती दरम्यानच्या काळामध्ये पाहुण्यांचं शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. आई इम्प्रा ची प्रोप्रायटर नरसू पाटील सरांचं इथं शुभागमन होताना. कारण की नेहमी हसमुख व्यक्तिमत्व की ज्याच्या चेहऱ्यावरती हास्य नक्कीच दुसऱ्यांच्या निराशा दूर करणारं असतं. आणि मिलिंद ठाकूर सर त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं देखील आपण करूया वेलकम, स्वागत असेल. कारण की नेहमी आपण नरसू पाटील साहेबांना नेहमी हसरं व्यक्तिमत्व की त्यांचा चेहरा पाहिला तर तुमची दुःख निराशा, कारण की जगातलं सर्वात मोठं औषध म्हणजे हसू आहे आणि ते नेहमी त्यांच्या आता चेहऱ्यावरती पाहायला मिळतं. त्यांचं देखील आपण करतो वेलकम, स्वागत असेल. आई इम्प्राचे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांचं देखील आपण वेलकम स्वागत देखील करतोय. दरम्यान आपण सामन्याकडे वळूया. आगामी येणारे 18 चेंडू दरम्यान गोलंदाजामध्ये बदल झालाय. गोलंदाजीसाठी तुषार गोलंदाजीसाठी आला दुसरं षटक हाताळण्यासाठी. यावेळेला फटका चांगला आहे परंतु झेल होईल की षटकार होईल. 2 क्षेत्ररक्षक आहे. एक सुंदरसा झेल आपण पाहिला आणि या झेलाने पुन्हा एकदा फोकस केला तर पाहिलं तर नक्कीच त्या ठिकाणी पुन्हा एकदा विशाल साज पाहायला मिळाला आणि एक सुंदरसा झेल संपला. याही फलंदाजाचा खेळ. 11 धावांची
सोहमने खेळी केली, परंतु यावेळेला त्याचा देखील बळी घेण्यामध्ये यश आलंय. कारण की क्रिकेटचा खेळच असा आहे, फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामध्ये रंगणारा द्वंद्व. प्रत्येक जण जिंकण्यासाठी कटिबद्ध असतो, हार कोणालाही मंजूर नसते. त्यामुळे नक्कीच विजयी आणि यशस्वी होण्यासाठी हा क्रिकेटचा खेळ रंगत असताना आपण पाहिला. 26 धावा धावफलकावरती नवीन फलंदाज आदित्य मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी टेंबोली संघाच्या अडचणीमध्ये वाढ होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मोठे फटके कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, परंतु अपयश येताना देखील पाहायला मिळत आहे. हलक्या हाताने चेंडू लोटून दिला विशाल शाह. अगदी वाऱ्याच्या वेगाने आपण पाहू शकाल धावपात होण्याची नामी संधी होती, चेंडू मात्र हातातून सटकलाय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु नकार दिला. कारण की हा चेंडू हातामध्ये मिळाला असताना तर नॉन स्ट्रायकरच्या फलंदाजाला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागलं असता. परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला स्थान नाही आहे आणि हे शब्द वापरल्याने क्रिकेट देखील पूर्ण होत नसतं. 2 धावा नक्कीच ऍड होतील टेंबोली संघाच्या खात्यामध्ये. 14 चेंडू 19 धावांची अजूनही गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. यावेळेला कमालीचा ट्राय पाहायला मिळाला. हा जर झेल घेतला असताना तर नक्कीच कार्बन कमाल कॅच पाहायला मिळाला. अगदी पक्षाप्रमाणे उडत जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न केला. कारण की यष्टी रक्षकाचं वजन पाहिलं तर अगदी कुठला यष्टी रक्षक ते धाडस देखील करणार नाही आहे, परंतु यावेळेला ते धाडस नक्कीच केलं. त्याच्या धाडसाला देखील आम्ही सलाम करतोय. त्याच्यासाठी टाळ्या देखील मैदानामध्ये वाजवताना आपण पाहिल्या. दरम्यानच्या काळामध्ये 1 धाव नक्कीच ऍड झालेली आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यानच्या काळामध्ये या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू आहे. पाहूया या षटकाची सांगता कशी करेल फलंदाज. परंतु डॉट बॉलने या षटकाची सांगता झालेली आपल्याला पाहायला मिळाली. या 3 षटकाचा खेळ खेळला आणि या 3 षटकामध्ये 29 धावा ऑन द बोर्ड. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये गरज असेल 12 चेंडूंमध्ये अजूनही 19 धावांची गरज आहे. जवळपास 9.5च्या सरासरीने टेंबोली संघाला त्या धावा जमवायच्या आहेत. 18 धावांची गरज आहे. 29 धावा या धावफलकावरती आहेत. दरम्यान वेळ होते सन्मानाची. व्यासपीठावरती आपण प्रसिद्ध उद्योगपती आई इम्प्रा चे प्रोप्रायटर नरसू पाटील सरांना पाहू शकाल. त्यांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो. आमचे लाडके आयोजक परेशदादा गरत यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान या ठिकाणी करताना आपण पाहू शकाल. महाराष्ट्राचं महावस्त्र आदर सन्मान देणारी ही मायेची प्रेमाची उबदार शाल, स्नेह आणि प्रेम यांचं प्रतीक आहे पुष्पगुच्छ. आणि या स्पर्धेची गोड आठवण चिरंतर आपल्या मनामध्ये राहावी यासाठी सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती करतोय. दरम्यान त्यांच्या समेत मिलिंद ठाकूर साहेबांचा देखील आपण विशेष सन्मान या व्यासपीठावरती करतोय. मिलिंद पाटील साहेबांचा या व्यासपीठावरती आपण सन्मान करतोय. मिलिंद ठाकूर साहेबांचा आपण सन्मान या व्यासपीठावरती करतोय.
अगदी मायेची प्रेमाची उबदार शाल सौंदर्याचं प्रेम प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि एक सन्मान चिन्ह देऊन आपण त्याचा सन्मान करतोय. दरम्यान त्यांच्या समूहित रमाकांत गावड साहेबांचा देखील आपण सन्मान या व्यासपीठावरती करतोय. सन्माननीय नक्कीच सन्माननीय रमाकांत गावण सरांचा आपण या सन्मान करतोय. रायगड जिल्हा माध्यमिक पतसंस्थेचे सचिव आहेत, मुख्याध्यापक देखील आहेत आणि त्यांचा आपण या व्यासपीठावरती सन्मान करतोय. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्याचं कौतुक देखील करूया. अगदी विद्यार्थ्याच्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करणारे व्यक्तिमत्व आणि त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती आपण करतोय. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपण दिला, त्यामुळे आमच्या आयोजकांकडून आपला मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. दरम्यान अलंग द कार्पेट हा चेंडू खेळून काढला. एकेरी धावसंख्येमध्ये वाढ होईल. 38 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 47चा तुम्ही पाठलाग करायचा. 8 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण येऊन ठेपलंय. मॅच अगदी कडक होताना पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं रात्रीच्या अंधारामध्ये थंडी अजूनही थोडीशी आपल्याला पाहायला मिळते आणि या थंडगार वातावरणामध्ये गरमागरम सामना आपल्याला पाहायला मिळतो. एक कडक मॅच. अगदी 8 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. सामना काहीसा फिरताना देखील आपल्याला पाहायला मिळाला. खूप मोठी स्पर्धा, खूप मोठं आयोजन आणि आयोजनामध्ये चाललेली दमदार मॅच. फटका चांगला, फटका फसला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जाता परत आणि सुटलेला झेल. कारण की कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. या सुटलेल्या झेलाने घडलंय काय तर 2 धावा ऍड झाल्या आणि तो फलंदाज अजूनही क्रीजवरती साबूत आहे. समीकरणामध्ये बदल झाला. म्हणजे समीकरणामध्ये बदल होईल. आगामी येणारे 7 चेंडू आणि 7 धावांची गरज असेल. अगदी बॉल टू रन ही मॅच येऊन थांबली आहे. यावेळेला फटका अगदी चांगला रिव्हर्स स्वीपचा एक दर्जेदार पंचांचा सिग्नल. 4 रन चौकार पाहायला मिळतो. अगदी सामना मात्र खुला केला. या फलंदाजानं नाव आहे मोनिश. म्हणजे आता मात्र समीकरण शिल्लक राहिलंय. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 3 धावा. त्यामुळे नक्कीच अगदी करो या मरो स्थिती असेल ती घणसोली संघासाठी. 3 धावा डिपेंड करायच्या आहेत. ही कामगिरी नक्कीच या शेवटच्या गोलंदाजाला करावी लागेल. कारण की कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. त्यामुळे असं देखील म्हणतात. खऱ्या अर्थानं आपण कौतुक करावंच लागणार आहे की आमच्या लाडक्या आयोजकांचं परेशदादा गरज, संदीप गरज, भारत गरज, गिरीश गरज, करुणेश गरज, सैराज पाटील, मिहीर म्हात्रे, यश गरज, धर्मेंद्र गरज, सुरेंद्र पाटील, कल्पेश गरज, पियुष गरज. कारण तर खूप सारे परिश्रम ज्यांनी खर्च केलेत आणि यज्ञेश पाटीलला सर्वात महत्वाचं योगदान देखील आहे. त्यामुळे नक्कीच त्या सर्वांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हा क्रिकेटचा कुंभमेळा आयोजित करण्यात आला. त्यामुळे त्या सर्वांचं कौतुक देखील करणं गरजेचं राहील. मॅच थोडीशी फसली आहे. आता मात्र घनसोलीच्या बाजून गोलंदाजीसाठी आला विशाल शहा. कारण की नक्कीच असं म्हणतात की सर्व काही संपलं असं वाटताना तीच वेळ असते इतिहास घडवण्याची. इतिहास लढणाऱ्यांचा लिहिला जातो, रडणाऱ्यांचा कधी लिहिला जात नाही. त्यामुळे नक्कीच हा इतिहास घडवायचा असेल तर 3 धावा डिपेंड कराव्या लागतील. त्यासाठी आपला आत्मविश्वास, आपला सेल्फ कॉन्फिडन्स तुम्हाला दाखवावा लागेल. विशालशा गोलंदाजी करणारा. पॅडवरती चेंडू आदळला होता
पंचांकडे काहीसं लाऊड अपील. पंचांनी मात्र बॅटकडचा इशारा केला. आगामी येणारे 5 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षकाची व्यवरचना बदलताना देखील आपण पाहिला. कारण की नक्कीच ती समोरची कॅच जर पकडली गेली असती ना तर मात्र या सामन्याचा निकाल थोडासा वेगळा पाहायला मिळाला असता. परंतु ती कॅच सुटल्यानंतर एक मोठा चौकार देखील पाहायला मिळाला आणि सामना काहीसा खुला देखील करताना आपण टेंबोली संघाच्या फलंदाजांना पाहिलं. हलक्या हातानं झेल उडाला. आणखी एक संधी, परंतु ही संधी सोडली आणि 2 धावा कंप्लीट करतोय टेंबोली संघ. इथं मात्र विजय संपादन करत असताना आपण पाहिला. त्यामुळे अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. टेंबोली संघाचं मनपूर्वक अभिनंदन. कमालीची फलंदाजी आपण टेंबोली संघाची पाहिली आहे. घणसोली संघाच्या मातोबर फलंदाजांना मातोबर संघाला पराभवाचं पाणी पाजताना देखील पाहिलं. गोलंदाजी क्षेत्ररक्षण